तर आज आपण इथे उपवासाची साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. अगदी मोकळी आणि सुटसुटीत अशी खिचडी इथे बनवून तयार होते, नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर एका बटाट्याचे असे पातळ उभे काप करून घेतलेले आहेत. ते सुद्धा अगदी थोडंसं मीठ घालून आपल्याला तेलामध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहे. यामध्येच आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाटे खाताना चवीला अगदी छान लागतात. आता थोडंसं मीठ घालून पुन्हा याला छान परतवून घेतलं. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर आपल्याला बटाटे चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 मिनिटांसाठी बटाटे चांगले असे शिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये मसाला घालायचा आहे. तर आज आपण इथे हिरवी मिरची न वापरता लाल तिखट घेतलेलं आहे. तर 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे. आता रेग्युलर आपण स्वयंपाकासाठी जे लाल तिखट वापरतो ते वापरायचं नाही आहे, कारण आपण उपवासाची साबुदाणा खिचडी बनवतोय. तर फक्त लाल मिरची असते ना, तिला मिक्सरमध्ये अगदी बारीक असं फिरवून घेतलेलं आहे. छान परतवून घेतली मिरची. त्यानंतर यामध्ये भिजत घातलेला साबुदाणा, भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खिचडी अजून टेस्टी बनावी यासाठी 1 चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे सर्वात शेवटी आणि पुन्हा एकदा याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून खिचडी वाफेवर अगदी मस्त व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. खिचडी मस्त अशी शिजवून झाली की त्यानंतर सर्वात शेवटी तळलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मस्त मोकळी सुटसुटीत नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीची अशी इथे आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे. अगदी सविस्तर डिटेल व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली एक छोटंसं त्रिकोणी बटन दिसत असेल, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर अगदी संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला याचा बघता येईल आणि असाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.